नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्रेश काळ्या घेवड्यापासून कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी हा बघा काळा घेवडा आहे आणि याला मी सोलून घेतलेला आहे। त्याला काय करते, पहिलं स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्येच मी काढून घेतलेला आहे। ह्याला शिजवलं नाही तरी चालेल, डायरेक्ट जरी बनवलं तरी चालेल। ह्याच्या सगळ्या रेसिपी मी फ्रेश काळ्या घेवड्याच्या अपलोड केलेल्या, सुकी भाजी वगैरे। पण हे थोडं झटपट दाखवणार आहे। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की शिजायला कालवण शिजायला खूप वेळ लागतो, पण फ्रेशचं एवढा वेळ लागत नाही। तरी पण तुम्हाला मी थोडंसं सोप्या पद्धतीत दाखवते। तर ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याचं चवीला खूप छान लागतं बरं कालवण। तुम्ही कधी बनवले का आणि खाता का ते पण मला सांगा। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि कुकरला ह्याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, त्यापेक्षा जास्त घ्यायच्या नाहीत। कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोवर आपण वाटण बनवून घेऊया। आणि बारीक गॅसवर मी 2 शिट्ट्या करणार आहे, त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायची गरज नाही। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण देठासकट घेतलेली आहे। 2 छोट्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, नाही टाकल्या तर चालेल। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते पण पातळ तुकडे करून घेतलेले। एक गड्डी लसूण घेतलेला आहे। एवढे 2 तुकडे घेतलेले आहेत बघा सुक्या खोबऱ्याचे, ते पण मी असं भाजून घेतलेले आहेत। 2 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते पण मी थोडेसे असे फोडून भाजून घेतलेले। असे फोडायचे आणि भाजायचे। एवढं वाटण मी करून घेते मिक्सरला। बिना पाण्याचंच मी बारीक करून घेतलेलं आहे। कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या झाल्या की मी खाली काढून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अर्धी पळी तेल केलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, गॅस मिडियम आहे। थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, 1 छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। आपण 2 छोट्या आकाराचे भाजून घेतलेत। आता हा जर कांदा नाही टाकला तरी पण चालू शकतो। कांदा भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे। 1 मिडियम आकाराचं टोमॅटो, ते पण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे वाटण काढून घेऊया आणि ह्याला पण चांगलं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, कारण भाजलेलंच होतं सगळं, हलकंसं परतले। ह्याच्यामध्ये आपला कोल्हापुरी मसाला, ह्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं असलं काही टाकलं नाही, नुसता मसाला आहे। 2 चमचे टाकलेला आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे जो आवडेल तो टाकू शकता। 1 चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं। मसाले टाकताना गॅस बारीक केला होता आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे। कुकर आता थंड झालेला आहे, काढून घेऊया। अशा पद्धतीत होतं। आता ह्याचं वरचं पाणी वगैरे आपल्याला सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये। किती शिजलंय तुम्हाला दाखवते। पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला, कालवण शिजवायचं आहे एवढाच। फ्रेश असल्यामुळे असं आहे। गॅस आता मी मिडियम करणार आहे। मसाले टाकताना मी बारीक केला होता आणि त्या बारीक गॅसवरच मी परतून घेतलेला आहे। 2 शिट्ट्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, कारण आपल्याला ह्याला मसाल्यामध्ये पण आपल्याला ह्याला शिजवायचं आहे। 2 शिट्ट्या चांगलं शिजलं जातं। आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलं की नाही 5 ते 10 मिनटं जरी शिजवलं किंवा 15 मिनटं बारीक गॅसवर जरी शिजवलं की नाही तरी छान होतं। त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं मी 1 ग्लास। तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। शिजवताना आपण बी पाणी टाकलं होतं अर्धा ग्लास आणि परत 1 ग्लास, तर मी आता अजून अर्धा ग्लास टाकणार आहे। अजून अर्धा ग्लास घेतलेला आहे, अशा आकाराचा ग्लास आहे। 2 ग्लास आहे, हे 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतं। आता ह्याला तुम्ही बारीक गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी चालते किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी पण चालेल। 10 ते 12 मिनटं झालेत बघा बारीक गॅसवर ठेवलं तर। झाकण ठेवलं नाही, झाकण जरी ठेवलं तरी चालेल, पण तिरकं ठेवा। आणि शेंगा बघा अशा असतात, अशा पद्धतीच्या। शिजलंय का दाखवते, एकदम सॉफ्ट शिजलं असेल, कारण खूप जणांच्या अशा कमेंट येत होत्या खूप वेळ लागतो शिजायला। तर असं करून बघा मग तुम्ही, तुम्हाला जर वेळ नसेल कामावर येऊन जर तुम्हाला बनवायचं असेल ना, हे बघा एकदम सॉफ्ट आणि खूप चविष्ट लागतं। आता ह्यात तुम्हाला सांगते, तुम्हाला हवं असेल तर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, कारण वाटण केलेलं आहे आपण आणि हे एवढं घट्ट आहे बघा। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे आणि वेळ नसेल तरी पण तुम्ही करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।